आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील 5 संचालकांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव। सत्ताधारी विरुद्ध विरोधक कलगीतुरा पुन्हा रंगणार, विभागीय सहनिबंधकांकडे प्रस्ताव दाखल। गोंदियामध्ये 17 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका, जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर। जळगावच्या भुसावळमध्ये फूल उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजारपेठेमध्ये सध्या फुलांची मागणी घटली, शेतकरी आर्थिक संकटात। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहारातील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ, देडचुकी रोगामुळे 30 ते 40% संत्र्याची गळ, शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी। नाशिककरांवर यंदा पाणी कपातीचे संकट नाही, पाणीपुरवठा विभाग 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढणार। वर्धा जिल्ह्यामधील तुळजापूरमध्ये रेल्वे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी घेतली खासदार रामदास तडस यांची भेट, लवकरच रेल्वे थांबा सुरू करण्याबाबत तोडगा काढणार, खासदार तडस यांचं आश्वासन। वाशिमच्या अडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता, 3 बॅरेजेससाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च, बॅरेजमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार। पोपटाला वाचवण्यासाठी नागपुरात धावती मेट्रो थांबवली, मांज्यामध्ये अडकलेल्या पोपटाला जीवदान, पोपटावर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रामध्ये उपचार सुरू। नाशिकमध्ये कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी पालिकेचा अँड्रॉइड ॲप, नवीन संगणकीय प्रणाली विकसित होणार।